आहोत सध्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर। आजचा मुहूर्त आहे 12चा आणि स्थळ आहे वरळीतलं ब्ल्यू सी हॉटेल आणि त्या ठिकाणी दोन ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत। अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र येऊन युती करणार आहेत। ज्या क्षणाची वाट समस्त शिवसैनिक आणि मनसैनिक करत होते तो क्षण आता समीप आलेला आहे आणि काही वेळामध्येच अगदी अवघ्या काही तासामध्येच हे दोन्ही बंधू एकत्र येतील। उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघतील आणि ते इथे येतील, शिवतीर्थावर येतील आणि तिथेच शेजारी म्हणजे शिवतीर्थाच्या शेजारीच असलेल्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दोन्ही बंधू पहिल्यांदा एकत्र येतील। एकत्रितरित्या इथे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करतील, नतमस्तक होतील आणि त्यानंतर युतीची घोषणा करण्यासाठी एकत्रितरित्या इथून निघतील आणि ब्ल्यू सी हॉटेलकडे जातील। तिथे 12 वाजता युतीची घोषणा करतील। सगळी जय्यत तयारी झालेली आहे। दोन बंधू एकत्र येणार याचा सातत्याने पुनरुच्चार होत होता गेल्या काही काळापासून आणि आज अखेर तो क्षण जवळ आलेला आहे जेव्हा दोन बंधूंची युती अधिकृतरित्या होणार आहे। मन जुळली, नाते एकत्र झाले, पुन्हा एकदा एकत्र येणं झालं, सगळ्या कार्यक्रमांना एकत्र येणं झालं। पण पक्ष एकत्र कधी येणार? पक्ष एकत्र येण्यासाठी आधी मनोमिलन होणं कार्यकर्त्यांचं गरजेचं होतं। ते करण्याचा प्रयत्न झाला, ते झालं। नेत्यांचं मनोमिलन झालं आणि आज मुख्य नेते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येतात, त्यांचंही मनोमिलन झालं। पण राजकीयदृष्ट्या एका पटलावर येण्यासाठी आजचा मुहूर्त त्यांनी ठरवला। 12 वाजता ते एकत्र येतील। अर्थात जागा वाटपाचं काय, तर जागा वाटपासंदर्भातली घोषणा ही भविष्यात केली जाईल। म्हणजे कोणाला किती जागा वाटप, कुठलं आहे, कुठल्या जागेवरती नाराजी कोणाची असेल तर त्यांची नाराजी दूर केली जाईल किंवा मग बार्टर सिस्टम जशी असते तशा पद्धतीने जागा वाटप पुन्हा एकदा अदलाबदल होऊ शकते। तो भाग नंतरचा आहे। पण महत्त्वाचं म्हणजे दोन राजकीय बंधू पुन्हा एकदा एकत्र येतील। एकत्र येण्यासाठीचा मुहूर्त 12चा आहे आणि ते आल्यानंतर बाकीतल्या भविष्यातल्या गोष्टी असतील।